तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे, धम्मसेवक। आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार यूट्यूब चॅनल। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। जय भीम। स्वतःमध्ये व आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने दर रविवारी बुद्ध विहारात जायला पाहिजे। चला सुसंस्कृत समाजाची उभारणी करू, बुद्ध विहारात जाऊन ज्ञानाची देवाणघेवाण करू। नमो बुद्धाय, जय भीम। आजचा विषय आहे धम्मदिवस। महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला जो बौद्ध धम्म स्वीकारला, त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः धम्मदिवस म्हणून रविवार हा सर्वांना सांगितलेला आहे। म्हणून रविवारचे औचित्य साधून आपण सर्वांनी मिळून दर आठवड्याला बुद्ध विहारात जायला पाहिजे। जसं की स्वतःमध्ये व आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये परिवर्तन घडवून जर आणायचे असेल तर आपण सर्वांनी दर रविवारी प्रत्येकाने बुद्ध विहारात जायला पाहिजेत आणि सुसंस्कृत समाजाची उभारणी करून ज्ञानाची देवाणघेवाण केली पाहिजे। तर सर्वप्रथम सांगणं आहे की धम्म डॉक्टर बाबासाहेबांच्या विचार जे रुजवायचे आहेत तर ते सर्वात प्रथम लहान मुलांवर रुजवले गेले पाहिजेत, ज्यामुळं येणारी पिढी ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्माचे जे कार्य आहे, विचार आहे, हे प्रचार प्रसार करतील। आज बघितलं तर आपले सर्व मुलं जे आहेत दुसरी तिसरीतल्या मुलांपासून तर ग्रॅज्युएशनच्या मुलांपर्यंत सर्व मोबाईलमध्ये व्यस्त आहेत। प्रत्येकाचं जर घरामध्ये उदाहरण पाहिलं तर शाळा करून आल्यानंतर सर्व विद्यार्थी त्याचे आईवडील विशेषतः जेवण करण्या अगोदर किंवा जेवायला बसण्याच्या वेळेस त्या मुलांना मोबाईल दाखवल्याशिवाय जेवण धकत नाही। परंतु त्याऐवजी जर तुम्ही मुलांवर धम्माचे किंवा बाबासाहेबाचे विचार जर रुजवायला सुरुवात केली, मोबाईल बघण्याच्या मध्ये जर बाबासाहेबांचे विचार जर सांगायचा प्रयत्न केला तर खूप असा आपल्यामध्ये बदल घडून येईल। लहान मुलांवर प्रभुत्व राहील। तसेच येणारे भिक्षू संघ असो किंवा शैक्षणिक जीवनामधले सर्व शिक्षक असो, यांनी जर सर्व महापुरुषांचे महानायकांचे जर विचार विद्यार्थ्यांमध्ये आतापासूनच रुजवायला सुरुवात केली तर खूप असा मोठा भारत घडेल। तसेच मोबाईलचा जो छंद आहे तो विज्ञान जे युग आहे आपलं, त्या युगामध्ये लहान मुलांना फार वेळ लागलेला आहे। अभ्यासामध्ये कमी आणि मोबाईलमध्ये जास्त असं लक्ष असतं, अभ्यासाकडे कमी लक्ष असतं। बाबासाहेबांनी 18-18 तास अभ्यास केलेला आहे। आपण बाबासाहेबांचे विचार घेऊन 1.5 ते 2 तासही अभ्यास केला तरी पुष्कळ आहे। 10वी-12वीतल्या विद्यार्थ्यांनी त्यांना स्वतःसाठी घडण्यासाठी जास्तीत जास्त वेळ अभ्यास करावा। स्टडी सर्कलवाले किंवा मग जे MPSC UPSCचा अभ्यास जे करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी खरंच अथक असे परिश्रम करण्याची गरज आहे। आणि आपल्याला हे विचार रुजवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विहारात येऊन आपण विचाराची देवाणघेवाण केली पाहिजेत। आपल्या मुलांना दर रविवारी धम्माचं पठण केलं गेलं पाहिजे, बाबासाहेबांचे विचार पठण केले गेले पाहिजेत। महानायक जे आहेत भारतासाठी घडलेल्या वैचारिक महानायकांचे विचार सांगितले गेले पाहिजेत आणि अनेक असे श्रोतेगण बोलून तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दलचं नवचैतन्य निर्माण करू शकता। म्हणून दर रविवारी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण व आपल्या पाल्यांना घेऊन आपण जवळच्या बुद्ध विहारात जायचं आहे आणि 1 ते 1.5 तास धम्माचं आचरण केलं गेलं पाहिजे। म्हणजे आपल्याला संपूर्ण येणारा आठवडा हा धम्ममय होईल, बुद्धांच्या विचाराचा होईल, बाबासाहेबांच्या विचाराचा होईल आणि महामानव जे घडलेले आहेत, ज्यांचे विचार आजपर्यंत जग जागत आहेत भारतावर, त्यांचे खूप असे अनंत उपकार ज्या महानायकांचे आहेत त्यांचे विचार सर्वप्रथम आपल्या मुलांमध्ये रुजवायचे आहे।
तर यासाठी आपण सर्वांनी दर रविवारी बुद्ध विहारात जाऊन आपला जीवन हे धम्माच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांना आणि महानायक आणि महानायकांच्या विचारांना अर्पण करायचे आहे. जय भीम, नमो बुद्धाय.